श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सहर्ष स्वागत आहे. तुम्हीही रोज देवपूजा श्रद्धेने करता का किंवा करत नाही का? किंवा तुम्हाला वेळ द्यायला खूप काही कठीण वाटते का? या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला देवासाठी वेळ देता येतो का? असे अनेक प्रश्न आहेत. पण जे कोणी रोज नित्य देवपूजा करतात किंवा जे अभावामुळे देवपूजा करू शकत नाही, ज्यांना वेळेचा अभाव आहे आणि ज्यांना खूप काही अशा कामांची गर्दी असते ज्यामुळे ते रोजच्या जीवनातील देवपूजा शांततेत करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे. जर त्यांनी रोज आपल्या जीवनात काही नियम बांधून घेतले तर त्यांना जीवन अगदी स्फूर्ततेने आणि खूप काही प्रगतीने भरून येणार आहे. रोज सकाळी उठताच आपल्या दोन्ही हाताचे तळव्यांचे दर्शन घ्या. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. जे कोणी या नियमाचा पालन करतात त्यांनी आपले भविष्य उज्ज्वल होताना अनुभव घेतला असेल. कारण आपल्या हात आपल्या कर्माची निशाणी आहे. जेव्हा आपण प्रत्येक कार्य आपल्या हातांनीच करतो तेव्हा आपण सकाळी उठताच आपल्या हाताचे दर्शन घ्यावे. त्यातील माता लक्ष्मी, भगवान श्रीकृष्ण आणि माता सरस्वतीचे सर्वप्रथम आपल्या हाताला पाहत दर्शन घ्यायचे आहे. तुम्ही ती दिव्य ऊर्जा सकाळीच स्वतःमध्ये प्राप्त कराल. घरातील तुळशीचे पाणी देऊ सिंचन करा, त्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जावान वाटू लागेल. सकाळी उठल्यावर जल प्राशन करत असताना देवाचे स्मरण करून ते जल प्राशन करा. ते तुमच्यासाठी अमृतासारखे कार्य करेल आणि तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जावान असेल. तुमच्या घरात तुळशी नसेल तर अवश्य ती आणून लावा आणि जास्तीत जास्त रोपटे त्याचे तयार करा. त्यामुळे ऑक्सिजनचा स्तर घरातील प्रमाण वाढवू लागेल आणि तुम्हाला नवचैतन्याची जाणीव होऊ लागेल. आणि काही झाडे जसे अपराजिता आणि मोगरा अशी झाडेही लावा, त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. जर तुमच्या जवळपास काही बगीचा असेल, काही झाडं असेल तर त्याजवळ जाऊन काही वेळ घालवा. जी सकाळची वेळ आहे त्या शुद्ध हवेत फिरून तुम्ही तुमचे जीवन अधिक आनंदाने भरून गेलेले पाहाल. काही झाडांना पाणी द्या, काही झाडांची सेवा करा आणि बाहेर जमत नसेल तर घरात तरी काही झाडे लावा जी तुम्हाला मनाला रमवतील, आनंद देतील, ज्यांना काही फुले येतील आणि ती पाहून तुम्ही आनंदित व्हाल. आणि सर्वप्रथम घराच्या बाहेर पडताना मुंग्यांसाठी रवा, थोडी साखर किंवा गूळ आणि थोडा रवा असे एकत्रित करून एखाद्या झाडाखाली किंवा जिथे तुम्हाला मुंग्या दिसत आहेत घराच्या बाहेर पडल्यावर तिथे थोडेसे टाका. त्यामुळे तुम्ही पाहाल की तुमची प्रगती अधिक वाढू लागली आहे, तुमचे मन प्रसन्न राहू लागले आहे. कारण हे सर्व काही देवाला प्रिय असलेल्या गोष्टी आहेत. जरी तुम्हाला बाकी काही करता आले नाही, कुणाला जेवू खाऊ घालता आले नाही, तरी या छोट्याशा कर्मातून तरी तुम्ही अन्नदानाचे पुण्य कमवू शकता. उपाय फार छोटा आहे पण फार मोठा प्रभावी आहे. नक्कीच करून पहा. देवासमोर 2 मिनिटे उभे राहत असताना आपल्या डाव्या छातीवर हात ठेवून आपल्या देवाला सांगा. तुम्ही ज्याही देवाला मानता, मग ते देवादिदेव महादेव असोत किंवा श्रीकृष्ण असोत किंवा भगवान विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ माऊली असोत, तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून देवाला सांगा की मला तुम्ही जे काही दिले आहे त्यासाठी मी आज तुमचे आभार मानतो, धन्यवाद मानतो. हे देवा, माझ्या जीवनात इतके सुख दिल्याबद्दल धन्यवाद. आभार मानायला शिका. आभार तेव्हा जेव्हा तुम्ही मानायला लागता तेव्हा अधिक आशीर्वाद येऊ लागतात. तुमच्या हृदयापासून ही प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जाते. तुम्ही त्या क्षणाला मनोमन जे काही मागायचे तेही मागू शकता, कारण प्रार्थना देवापर्यंत पोहोचवली जाते. जरी तुमच्याकडून काही मोठ्या पूजा होत नसतील, खूप काही स्तोत्र वाचन केल्या जात नसेल, पण अगदी सोप्या पद्धतीने जी काही कामे जर तुम्ही रोज केलीत तर तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने जाईल. तुम्हाला भगवंताचे स्मरण जास्त वेळ करता आले नाही तरी 2 ते 3 मिनिटं एखादी माळ करू शकता, नामस्मरण करू शकता.
थोडा जरी वेळ तुम्ही दिवसातून देवाला दिलात तर तो कुठेही वाया जात नाही. त्याचप्रमाणे ज्यांना रांगोळी आवडते त्यांनी आपल्या अंगणामध्ये थोडी छोटी मोठी रांगोळी काढावी. त्यामुळे तुम्हाला अधिक प्रसन्न वाटू लागते. ज्यांना खूप काही पूजा करावीशी वाटते, वेळ द्यायचा आहे, ते तर नक्कीच छान देवपूजा करू शकतात. पण ज्यांना वेळ नाही किंवा ज्यांना खूप काही इच्छा आहे त्यांनी काही स्तोत्रही वाचू शकतात. जसे महालक्ष्मीचे श्री सूक्तम आणि व्यंकटेश भगवानांचे व्यंकटेश स्तोत्र हे अगदी कमी वेळात होणारे आहेत. आणि श्री स्वामी समर्थांचे तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ जप अगदी कमी वेळातही पूर्ण केला जातो. मनोमन केलेली श्रद्धा भक्तीने दिलेली देवाला 2 मिनिटेही पुरेशी ठरतात. तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा. शेवटी स्वतःच्या मनाला प्रसन्न करणारी कार्य केल्यास अधिक प्रसन्न वाटू लागते. देवाचे आदर भावनेने श्रद्धेने नमन जरी केले तरी देव स्वीकार करतात, प्रार्थना स्वीकार करतात. मन शांत राहण्यासाठी सकाळीच थोडे मेडिटेशन केले, ध्यान धारणा केली तर अधिक मन प्रसन्न होण्यास तुम्हाला अधिक ऊर्जावान बनवू शकते. जर तुम्ही ध्यान धारणेचे अनुभव घेतले असतील तर कमेंट्समध्ये होय म्हणून लिहा. दोन्ही भुवयांच्या मधोमध एक चंदनाचा टिका लावा जो तुमच्या आज्ञाचक्रावर शुभ परिणाम देणारा ठरेल. यामुळेही तुमची आध्यात्मिक शक्ती जागृत होऊ लागते. तुमचा दिवस ऊर्जावान आणि सकारात्मकतेने भरून जातो. देवासमोर धूपबत्ती किंवा अगरबत्ती लावून काही क्षण देवाचे नामस्मरण संपूर्ण पूजेचे फळ देते. ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. ओम स्वामिनीवर सर्वात पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. ओम स्वामिनीवर पुन्हा एकदा अशीच नवीन माहिती घेऊन भेटूया. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.